उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे औसा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज एक जिल्ह्यातला एक महत्त्वाचा पक्षप्रवेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। आगामी काळामध्ये जिल्ह्यामध्ये भाजपला यासह मराठवाड्यात कसा फायदा होईल? मी सर्वप्रथम अर्चनाताई यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। माननीय शिवराज पाटलांची अतिशय मोठी लिगसी या निमित्ताने ॲक्टिवेट होते, याचाही आम्हाला आनंद आहे। आणि अर्चनाताईच्या प्रवेशानं लातूरच नाही तर लातूर, धाराशिव, नांदेड आणि भालकी, बिदरसुद्धा या भागावर चांगला परिणाम होणार आहे आणि सोलापूरच्या काही भागावर काही प्रमाणामध्ये। त्यामुळं त्यांच्या येण्याचा पक्षाला खूप फायदा होणार आहे, पक्ष बळकट होणार आहे। त्याचबरोबर राजेश्वर निटोजीजी हेही उदगीरून 8 वेळा त्यांनी नगराध्यक्ष राहिले आहेत। त्यांच्या येण्यामुळं उदगीरमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे, म्हणून या दोघांचंही मी त्या जिल्ह्याचा आमदार म्हणून स्वागत करतो। महत्त्वाची लिंगायत वोट बँक चाकूरकर परिवाराच्या, याचबरोबर यापूर्वी पक्षप्रवेश झालेले बसवराज पाटील यांच्या पाठीमागे आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक किंवा विधानसभेमध्ये लातूर जिल्ह्याचं चित्र वेगळं असेल का? बिलकुलच, निश्चितच। नसतं लातूर नाही, लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यामध्ये मान्य बसवराजींचा आणि अर्चनाताईचा इम्पॅक्ट आहे आणि दोघांच्या येण्यामुळं दोन्ही जिल्ह्यातील पार्टी अतिशय मोठी ताकद पार्टीच्या मागे निर्माण झालेली आहे, असं माझं मत आहे। यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाला, त्यानंतर तुमचे प्रतिस्पर्धी असलेले औसा मतदारसंघाचे माजी आमदार बसवराज पाटील, आज अर्चना पाटील। आगामी काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आणखीन एखादा भूकंप होण्याची शक्यता आहे का? कारण काय सांगाल, अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात आपल्याला पाहायला मिळत आहे। आता लातूरमध्ये कुठलाही भूकंप होणार नाही, जो व्हायचा तो आज झाला। अशोकरावजींच्या येण्यामुळं, बसवराजींच्या येण्यामुळं, अर्चनाताईच्या येण्यामुळं, या तिघांच्या येण्यामुळं संपूर्ण मराठवाड्यामध्ये पार्टीची ताकद खूप खूप वाढली आहे। थँक्यू। त्यामुळे आपण पाहू शकतो की अभिमन्यू पवार यांनी सांगितलेलं आहे की आगामी काळामध्ये आजच्या पक्षप्रवेशाचा भाजपला जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मोठा फायदा होणार आहे। कॅमेरामन विनीतसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।